हॅलो फ्रेंड, हम बघणार आहोत बांगडी कशी बनवायची, बांगडीची पॅकिंग कशी करायची। त्यासाठी मी रेड 6 फ्लावर घेतलेत आणि ग्रीन 6 फ्लावर घेतलेत। ही बघा, ही बांगडी आहे, ही स्क्रू वाली बांगडी आहे। सो ह्याचं काय आहे, स्क्रू फक्त खेचायचा आहे, फिरवायचा नाहीये। बांगडी आपली अशी होते आणि पुन्हा आपण हे टाकल्यानंतर स्क्रू असा टाईट करू शकतो। ओके, ह्या पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया बांगडी कशी पॅकिंग करायची। सगळ्यात पहिला मी रेड कलरचं घेते, ग्रीन कलर घेते। कुठलाही तुम्ही कलर घेऊ शकता, असं काही नाहीये। आपल्या ह्या पाकळ्या 7 आहेत, जे व्हाईट मोती जे आहेत आपले 7 आहेत। तर मी काय करते, सुरुवातीला एक सेंटरला घेते, बांगडीच्या बरोबर किनारीवरती एक सेंटरला घेते। ओके, आणि पॅकिंग करून घेणार आहे। जसं आपण तारेवरती पॅकिंग करतो, आपल्या ज्वेलरीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण जशी तारेवरती पॅकिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे। सो काय करणार आहे, मी इथे होल आहे, ह्या होलमध्ये तार टाकून घेणार आहे। ओके, म्हणजे आपला बेस अजून पॅक होईल। आणि हे सिंगल जो मनी आहे त्या मण्यालाच मी फक्त राऊंड करून करून पॅक करून घेणार आहे। ओके, थोडासा पकडचा वापर करायचा, खेचायला टाईट होतं, अजून आपली फिटिंग फिनिशिंगमध्ये येते। ओके, छोटीशी तार असल्यामुळे मी ती कट नाही करणार आहे, जेवढी आहे तेवढी ती गुंडाळून घेणार आहे। ओके, आणि दुसऱ्या दिशेला आपण काय करणार आहे, सेम आपण आता इथे सिंगल आल्यामुळे इथे डबल आलेत ना, मग डबल आपण इंग्लिशचा 8 जसा बनवतो त्या पद्धतीने आपण ही बांगडी वरती फ्लावर बांधून घेणार आहोत। या पद्धतीने बस असे फ्लावर अटॅच केलेत, असे आपण बाकीचे फ्लावर अटॅच करून घेणार आहोत। आता मी ह्याच्यानंतर रेड वाला फ्लावर अटॅच करणार आहे। सो ह्या दोन मन्या फ्लावरच्या मध्ये मी एक नॉर्मल व्हाईट मध्ये टाकून घेणार आहे, ह्या पद्धतीने। या होल मध्ये मी तार टाकून हा मनी पॅक करून घेणार आहे। मनी टाकून घेतल्यानंतर आपण ओढून घेणार आहोत आणि हा मण्यासकट आपण आता फ्लावर पॅक करून घेणार आहोत। सेम पद्धत वापरायची। आता तर मनी असल्यामुळे इथे मी सिंगल नाही घेणार आहे, डबल मनी घेणार आहे बस। ओके, ह्या पद्धतीने आता आपण बांगडी पॅक करून घेणार आहोत। हे झालं, दुसऱ्या दिशेला पण सेम। ओके, ह्या पद्धतीने आपण पूर्ण बांगडी पॅक करून घेणार आहोत। हे बघा, ह्या पद्धतीने आपण बांगडीवरती असे फ्लावर बांधून घेणार आहोत। आता माझं इथे शेवटचं फ्लावर बांधायचं राहिलंय, सो आपण आता कंटिन्यू करणार आहोत। फ्लावरच्या तारेतच मनी होऊन घेतला, तो मनी आपण इथे जो होल आहे ह्याच्यात टाकून घेणार आहे तार आणि बांधून घेणार आहोत। त्या पद्धतीने फुलांच्या तारा ज्या आहेत त्या कट नाही करायच्यात आणि तसंच ठेवल्यामुळे त्याच तारेमध्ये आपलं बांधून होतं। आणि जर कट केलं तर तुम्हाला मग नवीन तार घेऊन प्रत्येक फुलाला परत तुम्हाला बांधावं लागेल ह्या पद्धतीने। म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने फ्लावर बांधू शकता, जसं आपण तारेवरती फ्लावर बांधतो त्याच पद्धतीने बांधायचेत, एवढंच लक्षात ठेवायचं।
ह्या पद्धतीने आपली बांगडी तयार झालेली आहे. आता ज्या काही एक्स्ट्रा तारा आहेत आपण ते ट्विस्ट करून कट करून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मी अशा 4 बँगल्स रेडी करणार आहे.